अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण OMR शीट कशी भरावी हे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेची OMR शीट कशा प्रकारे असते हे पहा. या प्रकारे ही OMR शीट असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्टँडर्ड 5th हे सरावासाठी नमुना सॅम्पल आन्सर शीट फॉर प्रॅक्टिस दिलेला आहे. आपल्याला या ठिकाणी यावरती काय माहिती असते आणि ही कशी भरायची असते. तर सर्वप्रथम आपण काय करू, या ठिकाणी आपल्याला ही प्रश्नपत्रिका अशा प्रकारची असते. प्रश्नपत्रिका अशा प्रकारची असते. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी काय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आता या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारी 2024 येईल. तिचा बैठक क्रमांक जो काही आपला हॉल तिकीट वरती क्रमांक असतो, तुमचा परीक्षा क्रमांक असतो, तो या ठिकाणी भरायचा असतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अंकी जो काय असेल तो. समजा आपण उदाहरणादाखल 2 1 3 4 5 6 7 8 9 0 2 हा बैठक क्रमांक आहे. हा बैठक क्रमांक सर्वप्रथम आपण याच्यावरती भरून घ्यायचा. तुम्हाला अगोदर उत्तरपत्रिका दिली जाते, त्यानंतर प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेला या ठिकाणी एक सील असतं. या ठिकाणी इथे हे 2 रेषा जे दिसत आहेत ना, इथे एक सील असतं. त्याला काय करायचं, त्या सीलला हे असं पान वर करायचं, मध्ये अशी पेन घालायची, मध्ये अशी पेन ठेवायची आणि असं ओढायचं. ते सील काय होतं, तुटतं. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका हे केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हा कोड दिलेला असतो, संच कोड ABCD हे 4 प्रकारचे असतात. कोणाला A येईल, कोणाला B येईल, कोणाला C येईल, कोणाला D येईल. आलं का लक्षात? तर मग तिथे तुम्हाला वेळ असतो 11 ते 12:30 पर्यंतचा वेळ असतो. 1.5 तासाचा वेळ असतो. प्रथम भाषा आणि गणिताचा पहिला पेपर असतो. त्यानंतर दुसरा जो पेपर असतो तो दुसरा पेपर असतो इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा. त्यासाठी तुम्हाला वेळ असतो 1:30 ते 3, 1:30 ते 3. तर तुम्हाला परीक्षा केंद्रावर सकाळी 2 पेपर असल्यामुळे डबा घेऊन जावं लागेल. तिथं तुम्हाला 10 10:30 पर्यंत तिथं बोलवलेला असेल. वरती वेळ असतो. परीक्षा केंद्र कुठं आहे काय नाही ते पहा. त्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला उद्या जायचं आहे. पण त्यावरती काही सूचना असतात. काय असतात सूचना? प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. इतर वाचत बसण्यापेक्षा इथंच तुम्हाला मी सांगतो. या प्रश्नपत्रिकेत 2 विभाग आहेत. त्यापैकी एक मध्ये प्रथम भाषा विषयासाठी 1 ते 25 भाषा मराठीसाठी 1 ते 25 प्रश्न. विभाग 2 मध्ये गणित विषयासाठी 26 ते 75 असे एकूण 75 प्रश्न आहेत. एकूण किती? 75 प्रश्न, 150 गुण. आणि पेपर 2 मध्ये 1 ते 25 प्रश्न इंग्रजीसाठी असतात आणि 26 ते 75 प्रश्न हे बुद्धिमत्तेसाठी असतात. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 90 मिनिटाचा कालावधी म्हणजे 1.5 तासाचा कालावधी आहे. 11 ते 12:30 म्हणजे 1.5 तास, 1 तास 30 मिनिटाचा वेळ आहे आपल्याला. त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 90 मिनिटाचा कालावधी आहे. झालं. उत्तर नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिली आहे. उत्तर नोंदवण्यासाठी स्वतंत्र अशी म्हणजे वेगळी आपल्याला ही उत्तरपत्रिका ही अशा प्रकारची दिलेली आहे. ही उत्तरपत्रिका दिलेली आहे. त्यावरती आपल्याला पहा अशा प्रकारचं पूर्ण गोल रंगवायचं आहे. अवघड काहीतरी टिंब इथं खालच्या बाजूला दिले राईट केलेला आहे. समजा याचा प्रश्न क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर 2 आहे तर 2चं वर्तुळ हे पूर्ण काळं करायचंय. या ठिकाणी दिलेलं आहे कोणते उत्तर ग्राह्य धरण्यात येणार नाही. तिथं काहीतरी म्हणजे राईट केलंय, त्याच्यानंतर एक आडवी रेष मारले, मध्ये टिंब दिले, फुल्ली मारले, हे असे उत्तर ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यानंतर एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाही. एकदा जर तुम्हाला वाटलं की प्रश्न क्रमांक 5चं उत्तर 3 आहे, त्याचं वर्तुळ काळं केलं आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की त्याचं उत्तर 1 आहे, तर ते तुम्ही जर 1 परत केला तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. तर पहा, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, तुम्हाला या ठिकाणी उत्तरपत्रिकेवर काय काय करायचं आहे. उत्तरपत्रिकेवर काय, प्रश्नपत्रिकेतील संच अचूक नोंदवा.
या ठिकाणी ए आहे, तुमचा जो असेल बी असेल सी असेल डी असेल तो नोंदवा. माझा काय आहे तर या ठिकाणी ए आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं ए करायचं. तुम्ही करा किंवा वर्गावर येणारे सर तुम्हाला सूचना सांगतील, ते म्हणतील की तुम्ही काही भरू नका. मग तर भरा म्हणले तर तुमचा जो काय आहे तो ए इथं भरा. त्यानंतर प्रश्नपत्रिका संच कोड वर्तुळ अचूक रंगवा. तर ए आहे तर इथं ए बी सी डी 4 वर्तुळ दिलेत. मग ए आहे म्हणून आपण काय करायचं, हे एचं वर्तुळ रंगवायचं. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं काय करायचंय, इथं तुमचा सेंटर नंबर दिलेला आहे, प्रिंटेड आलेला आहे, तो तुमच्या हॉल तिकीटवर असतो तो पहा. सर्वात महत्वाचा हा जो सीट नंबर आहे तुमचा परीक्षा क्रमांक जो आहे त्याच परीक्षा क्रमांकाची तुम्हाला उत्तरपत्रिका मिळालेली आहे का पहा. जर नाही मिळालेली असेल तर तुम्ही काय करा, संबंधित शिक्षकाला वर्गावर असलेल्या त्यांना सांगा की हा माझा परीक्षा क्रमांक हॉल तिकीटवरती हा आहे आणि या ठिकाणी या प्रकारची मला मिळालेला आहे. त्यानंतर हे मीडियम तुमच्या हॉल तिकीटवरची पूर्ण माहिती इथं असते. मीडियम तुमच्या हॉल तिकीटवर असतं, ब्लॉक नंबर. फक्त तुम्ही हा सर्वात महत्वाचा आहे तुमचा आहे परीक्षा क्रमांक बरोबर आहे का प्रिंट झालेला. या चौकोनामध्ये वर्गावर येणारे सर सही करतील. त्यानंतर इथं तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत पहा की अशा प्रकारचे तुम्ही काळं करू नका. काय फक्त या प्रकारचं उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जाईल. एकच वर्तुळ काळं केलेलं आहे हेच उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जाईल. इथं काहीतरी एक हे मारलंय हे चुकीची पद्धत आहे. या ठिकाणी फक्त टिंब दिले चुकीची पद्धत आहे. इथं एक टिंब दिले हे चुकीची आहे. इथं राईट केले चुकीची पद्धत आहे. इथं 2 वर्तुळ काळे केले ही चुकीची. अशा प्रकारचं जर तुम्ही केला तर तुमचं उत्तर ग्राह्य धरण्यात येणार नाही. इथं दिलेलं आहे पहा चुकीची पद्धत. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला इकडं या ठिकाणी तुम्हाला काही करायचंच नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, सरांनी जर म्हणलं तर इथला कोड भरायचा आहे, त्यांनी जर भरतो म्हणले तर काहीच नाही. फक्त आपला हा परीक्षा क्रमांक तोच आहे का तपासून पहा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे 1 पासून ते इथं हे 75 पर्यंत हे 25 चे 3 कॉलम आहेत. इकडल्या बाजूला पर्यवेक्षकांनी स्वतः भरायची माहिती आहे. तुम्ही इकडल्या बाजूला काहीच माहिती भरू नका. उपस्थित अनुपस्थित एकूण प्रश्न सोडवलेली संख्या हे सर्व तुमचा पेपर झाल्याच्या नंतर ते सर भरतात. तुम्ही काहीच भरू नका. इथं या ठिकाणी तुम्हाला समजा पहिल्याचं उत्तर 2 आहे तर इथं 2चं वर्तुळ रंगवा. वर्तुळ रंगवत असताना पूर्ण वर्तुळ रंगवा, वर्तुळाच्या बाहेर येऊ देऊ नका. 2 वर्तुळ तर हा प्रश्न बरोबर येईल. समजा तुम्ही तिसऱ्याचं उत्तर काहीतरी असं केलंय तर हे तुमचं उत्तर चूक होतं किंवा त्याच्यामध्ये फुल्ली मारली आहे ना. समजा तिसऱ्याचं वर्तुळ तुम्ही हे केलंय 3 नंबरचं काळं केलंय आणि तुमच्या लक्षात आलंय की ते चुकलाय प्रश्न त्याचं 1 आहे. त्याला काहीतरी उगा हाताने काहीतरी कर, ह्यानं काहीतरी कर, ते घाल, तसं जरी केला तरी ते तुमचं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. 2 वर्तुळ एकदा वर्तुळ काळं केल्याच्या नंतर तुमचं जर बरोबर आला असेल, हे चुकला असेल तर ते दुसरं वर्तुळ काळं केल्याच्या नंतर किंवा त्याच्यावर कुठतरी अशी फुल्ली मार पुन्हा हे कर, हे असं काही जरी केला तर ते उत्तर तुमचं चुकीचंच धरलं जातं. आलं. त्यानंतर खालच्या बाजूला इथं पर्यवेक्षकाची स्वाक्षरी आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी विद्यार्थ्याची. समजा आता माझं नाव काय आहे धनराज, तर तुमची जशी हॉल तिकीटवर सही आहे त्या पद्धतीची करा. माझी सही समजा अशी आहे DHANRAJ, तर ही अशी या चौकोनामध्ये अशी सही करा. जशी हॉल तिकीटवर तुम्ही सही केली त्याच पद्धतीने इथं करा. किंवा तुम्ही आता 5वीला तुमचं नाव टाका जसं तुम्ही हॉल तिकीटवर केली त्या पद्धतीनं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त सरांनी वरची जर माहिती सरांनी मी भरतो म्हणले तर सर भरतील. तुम्हाला फक्त तपासायचं काय आहे, इथं हे आपला इथली माहिती जर सर भरतो म्हणले, इथं सरची सही आहे, खालच्या बाजूला सरची सही आहे, ही माहिती जर सर भरतो म्हणले तर सर भरतील. आणि इथला सीट नंबर बरोबर आहे का तुमचा हे तपासून पहा. मीडियम तुमचं बरोबर आहे का पहा. आणि त्यानंतर इथं फक्त तुम्हाला या आपल्याला 90 पेक्षा स्कॉलरशिपची मार्कशीट खूप सोपी आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमची स्वाक्षरी करायची. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे काही काम जास्त नाही. आलं का. चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा. तुम्हाला त्यानंतर ही जे गणिताची काय घेतलेली आहे पहा, तर तुम्हाला प्रत्येक पेपरवरती खालच्या बाजूला इथं कच्च्या कामासाठी पेपरच्या प्रत्येक पानावरती हे इकडल्या बाजूला कच्च्या कामासाठी जागा, या ठिकाणी तुम्हाला रफ काम करण्यासाठी जागा असते. या ठिकाणी प्रत्येक पेज वरती असते आणि हे शेवटचं जे पान आहे ते कोरं असतं.
तिथं सुद्धा लिहिलेलं असतं कच्च्या कामासाठी. आप क्लास 8, 9 या 10th में हो, क्या आप IIT जेईई और नीट की तैयारी करना चाहते हो? आप क्लास 11th या 12th में हो या आपने ते कोरं असतं तिथं सुद्धा लिहिलेलं असतं कच्च्या कामासाठी फक्त. आणि तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका कशी येते माहितीये का, दोन भाषेत येते. हे इकडली काय आहे, मराठीमध्ये प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19 मराठीमध्ये आहे. इकडल्या पेजवर प्रश्न क्रमांक 49 इंग्रजीवर आहे. मग याच्याही खाली तुम्हाला कच्च्या कामासाठी जागा आहे, याच्याही कच्च्या कामासाठी. तुमची प्रश्नपत्रिका दोन्ही भाषेत असल्यामुळे 32 पेजची प्रश्नपत्रिका आहे जवळपास. त्यावरती तुम्हाला कच्च्या कामासाठी भरपूर अशी जागा आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे सोडवा. तुम्हाला यावरती फक्त प्रश्नपत्रिकेवरती आपला बैठक क्रमांक टाकायचा आहे, त्याचा कोड कोणता आहे तो पाहायचा आहे आणि तो आपल्या उत्तरपत्रिकेवर नोंदवायचा आहे. त्याचं वर्तुळ काळ करायचं आहे. हे जर सरांनी करतो म्हणले वर्गावर येणार आहे तर तुम्हाला हे सुद्धा करायचं नाही. तुमचा शीट नंबर योग्य आहे का पहा. त्यानंतर नसेल तर वर्गावरच्या सरांना सांगा की हा शीट नंबर माझा नाही, दुसऱ्याची तुम्हाला उत्तरपत्रिका आलेली आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक सही करायची आहे. आणि जर दुसऱ्याच्या शीट नंबरवर तुम्ही सोडवला तर त्याचं ते ग्राह्य धरलं जातं. कारण की इथं फक्त शीट नंबरवर हे तपासलं जातं, तुमचं नाव वगैरे इथं काही नाही. इथं फक्त एक स्वाक्षरी करायचे एवढंच आहे. तर उद्याचा पेपर सोडवत असताना काळजीपूर्वक पेपर सोडवा. वाटल्यास 2 तुम्ही कोरे कागद सोबत घेऊन जा, वर्गात घेऊन जाऊ दिले तर ठीक, नसेल काढून घेतले तर घेऊ द्या. कच्चे काम करण्यासाठी तुमच्या प्रश्नपत्रिकेवरती भरपूर जागा आहे. पहिल्या पेपरला पण आहे, दुसऱ्या पेपरला पण आहे. तर तुम्ही या प्रकारची पेन तुम्ही जर वापरला तर याचा काय आहे पॉइंट, काळ्या पेननी किंवा निळ्या पेननी तुम्हाला हे रंगवायचं आहे वर्तुळ हे. तर तुम्ही या प्रकारची पेन जर तुम्ही वापरला तर ह्याचं काय आहे, टोक जाडसर आहे, त्यामुळे वर्तुळ काळे लवकर होतील. आणि ही पेन काय करायची, तुम्ही जर घेतला तर हिला थोडस घरी तुम्हाला काय करायचं आहे, या पेनला अशा प्रकारे थोडस त्याला हे करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की ती पेन रुळेल. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळेला तिथं तुमचा वेळ वाया जाणार नाही. रुळवून पेन हे करा. आलं का लक्षात. अशा प्रकारे हे सर्व तुम्ही पेपर सोडवा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. एवढीच माहिती आहे, जास्त काही माहिती नाही. नवोदयाची OMR शीट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला नाव वगैरे लिहायचं होतं, या ठिकाणी जास्त काही नाही. चला या ठिकाणी थांबूया. वंदे मातरम. 7 वाजता परत आपण बुद्धिमत्तेचा एक पेपर सोडून घेणार आहोत 2019चा. त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा. या ठिकाणी थांबू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.